नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र ओनली ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर आपण ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक या पदाची कामाचे स्वरूप आणि पगार यांची आपण माहिती पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ग्रामसेवकची माहिती पाहूया. तर ग्रामसेवकाची निवड ही जिल्हा परिषद महाराष्ट्र शासनामार्फत होते आणि त्यांची नेमणूक ही संबंधित जिल्हा परिषद CO करतात आणि ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा सेवक असतो. तर आपण आता ग्रामसेवकाची कामे पाहूया. तर पहिले काम हे ग्रामसेवक हा गाव आणि सरकार यांच्यातील दुवा असतो. म्हणजेच काय, तर ग्रामसेवक हा गावातील विविध माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. तर दुसरे काम हे गावातील सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही ग्रामसेवकाकडे असते. आणि तिसरे काम हे गावासाठी जो निधी येतो त्याचा हिशोब ठेवणे हे ग्रामसेवकाचे प्रमुख काम असणार आहे. आता आपण चौथे काम पाहूया. तर गावात विविध घरकुले तसेच रमाई आवास योजना, इंदिरा आवास योजना आणि मनरेगा योजनेची कामगार नोंदणी असते, त्याचे काम हे ग्रामसेवकाकडे असते. तसेच ग्रामसेवकाचा आता आपण पगार पाहूया. तर पहिले 3 वर्ष कंत्राटी स्वरूपात त्यांना पगार असणार आहे. तर ते प्रति महिना 16,000 रुपये ग्रामसेवकासाठी पगार असणार आहे आणि ज्यावेळेस ते परमनंट होतात त्यांना तो पूर्ण पगार दिला जातो. तर ते पूर्ण पगार आपण किती ते पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. तर प्रथम वेतन संरचना आणि रुपये रक्कममध्ये. तर मूळ वेतन हे 25,500 म्हणजे स्केल 8नुसार असणार आहे. तर महागाई भत्ता तो 7,905 रुपये. घरभाडे भत्ता म्हणजेच HRA 4,590 रुपये आणि वाहतूक भत्ता हा म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स 2,358 रुपये असणार आहे. तर एकूण वेतन हे 40,353 रुपये. परंतु इन हँड सॅलरी मिळणार आहे का, तर नाही, कारण की 40,353मधून 10% PF हा शासन जमा होणार आहे. तर 40,000मधून जर 4,000 वजा केले तर एकूण 36,000 रुपये ग्रामसेवकाला पगार मिळणार आहे. आता आपण आरोग्य सेवक या पदाबद्दल माहिती पाहूया. तर आरोग्य सेवकासाठी स्केल 8नुसार 25,500 ते 81,000 एवढा पगार असणार आहे. तर आरोग्य सेवकाचे नियुक्ती ठिकाण हे ग्रामीण भागात गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे PSCमध्ये त्यांचे नियुक्ती ठिकाण असते. तर त्यासाठी त्यांना सहकार्य कोणाचे लाभते, तर कामावर असताना आशा सेविका, आरोग्य सेविका आणि ANM यांचे सहकार्य त्यांना लाभते. तर आपण आता आरोग्य सेवकाची कामे पाहूया. तर पहिले काम प्रथम उपचार, जखम मलमपट्टी करणे हे काम आरोग्य सेवकाचे असते. तर आपण आता दुसरे काम पाहूया. तर दुसरे काम हे विविध रोगावरील म्हणजे साथीच्या रोगावरील गोळ्या देणे हे दुसरे काम असते. तसेच तिसरे काम लसीकरण करणे म्हणजेच विविध रोगावरील जे लसीकरण करण्याचे काम हे आरोग्य सेवकाकडे असते. आता चौथे काम आपण पाहूया. शासनाच्या विविध रोगावरील व इतर गोष्टीचा सर्वे करणे हे आरोग्य सेवकाकडे असते. म्हणजे शासन विविध रोगासाठी जी स्कीम योजना जे आणतात त्याचा जे सर्वे करण्याचं काम हे आरोग्य सेवकाकडे असते. आता आपण पाचवे काम पाहूया. गावातील नागरिकांना रोगाबद्दल जनजागृती करणे हे आरोग्य सेवकाचे प्रमुख काम असते. आणि सहावे काम हे ब्लड नमुना घ्यावे लागणे म्हणजेच हत्ती रोगासारख्या रोगासाठी रात्रीची ब्लड टेस्ट घ्यावी लागते, ते आरोग्य सेवकाचे प्रमुख काम आहे. आता प्रशिक्षण 12 महिन्यासाठी आरोग्य सेवकासाठी म्हणजेच 1 वर्षासाठी प्रशिक्षण असणार आहे. आता दरवर्षी पगारवाढ ही 3% असणार आहे. तर आता आपण त्यांचा पगार जो असतो तो ग्राफिकच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पगार हा आरोग्य सेवकासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असणार आहे, म्हणजे 3 ठिकाणी वेगवेगळा असणार आहे. तर मेट्रो शहरासाठी वेगळा असणार आहे, शहरांसाठी वेगळा असणार आहे आणि ग्रामीण भागासाठी वेगळा असणार आहे. तर बेसिक पेमेंट हे आरोग्य सेवकासाठी म्हणजेच मेट्रो सिटीसाठी 25,500, शहरांसाठी 25,500 आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा 25,500. म्हणजे बेसिक पेमेंट हे 3ही ठिकाणी सारखेच असणार आहे. तर आपण आता
घरपत्ता म्हणजेच HRA हा मेट्रोसिटीसाठी कितना असणार आहे, तर 6,120 रुपये, तर शहरासाठी 4,080 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 2,010 रुपये असणार आहे. तर महागाई भत्ता 21% म्हणजे DA 5,355 रुपये हा मेट्रो सिटीसाठी असणार आहे. शहरासाठी सुद्धा 5,355च असणार आहे आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा 5,355च असणार आहे. आता वाहतूक भत्ता म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा मेट्रो सिटीसाठी 3,600 रुपये, शहरासाठी 1,800 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 1,800 रुपये हा ट्रॅव्हल अलाउन्स असणार आहे. आता ग्रॉस सॅलरी, तर ग्रॉस सॅलरीच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर मेट्रो सिटीसाठी 40,575, शहरासाठी 36,735 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 34,695 रुपये. तर 36,735 रुपये शहरासाठी आणि 34,695 रुपये हे ग्रामीण भागासाठी. परंतु एवढी सॅलरी मिळणार आहे का? नाही, कारण की त्यामधून 10% PF हा वजा केला जातो. तर 10% PF वजा करूनच इन हँड सॅलरी प्राप्त होत असते. तर 10% PF हा मेट्रो सिटीसाठी 2,550 रुपये कट होणार आहे, तर शहरासाठी 2,550 रुपये आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा 2,550 रुपये PF शासन जमा होणार आहे. तर इन हँड सॅलरी जर विचार करायचा म्हटलं तर 38,025 रुपये मेट्रो सिटीसाठी, 34,185 शहरी भागासाठी आणि 32,145 रुपये ग्रामीण भागासाठी इन हँड सॅलरी मिळणार आहे. तर आरोग्यसेवकांनी 4 वर्षात जर पगार वाढ म्हटलं तर 42,850 रुपये एवढा पगार आरोग्यसेवकासाठी 4 वर्षानंतर प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक यांच्या कामाचे स्वरूप आणि पगार याबद्दल आपण माहिती सांगितली आहे. तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.